शिर्डीमध्ये आज भाजपचं महाअधिवेशन पार पडत आहे आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह भाविकांची मंडळी दर्शनासाठी दिसून येते। सकाळपासूनच भाविक जे आहेत ते दर्शनासाठी गर्दी करतानाचे चित्र आहे। तर भाजपच्या अधिवेशनासाठी आलेले सर्व पदाधिकारी जे आहेत ते देखील दर्शन घेत आहेत। आपल्यासोबत अनेक पदाधिकारी जे आहेत ते दर्शन घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि सोबत आहेत। काय सांगाल, आज अधिवेशन आहे त्या अगोदर तुम्ही दर्शन घेतलं? आम्ही सर्वजण देव देश धर्म मानणारे लोक आहोत आणि आज आमचं केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि या नंतरचं हे पहिलंच अधिवेशन सध्या शिर्डीमध्ये होत आहे आणि साईबाबांचे आशीर्वाद आम्हाला लाभलेत आणि आम्हाला असं वाटतं की आता दीर्घकाळ हे देश धर्म मानणारं सरकार या देशात टिकेल। देशात विकासाची कामंसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, ती अशीच चालू राहतील आणि एक विकसित भारत आपल्या सर्वांना बघायला मिळेल अशी सर्वांची इच्छा आहे आमची। त्यासाठी साईबाबाला आम्ही साकडं घातलंय। काय म्हणाल, पुढच्या निवडणूक आहे, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, काय वाटतं तुम्हाला या अधिवेशनातून काय मिळेल? महाराष्ट्राचं जे आजचं जे अधिवेशन आहे, देशातील महाराष्ट्रातील सर्व भाजपा कार्यकर्ते, लाडकी बहीण आणि सर्व जे या महाराष्ट्राच्या जनतेनं जे देवेंद्र फडणवीस साहेबाच्या पाठीशी उभं राहिलं त्या अनुषंगाने आपल्या महानगरपालिका आणि नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल यात काही शंका नाही। एकंदरीत जो विश्वास आहे पदाधिकारी व्यक्त करताना दिसत आहेत आणि आज हे अधिवेशन पार पडतंय। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे अधिवेशन जे आहे ते सुरू राहणार आणि अनेक भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत ते या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। एकंदरीत या अधिवेशनातून पदाधिकारी काय संदेश घेऊन जातात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।